मित्रांनो, कल्पना करा, तुम्ही सकाळी ऑफिसला गेलात आणि दुपारी तुम्हाला असं सांगितलं की तुमची नोकरी संपली. पुण्यातील 2,500 TCS कर्मचाऱ्यांसोबत हेच घडतंय. आणि ही तर फक्त सुरुवात आहे. अजून 12,000 लोकांच्या नोकऱ्या या धोक्यात आहेत. पण यामागचं खरं कारण काही वेगळंच आहे. कुणी याचं कारण AI दाखवतंय, तर कुणी काही वेगळेच म्हणतंय. पण यामागचं खरं कारण नेमकं काय? चला तर समजून घेऊया या व्हिडिओमध्ये. अगोदर बघूया नक्की काय घडलं होतं. 2 ऑक्टोबर 2025 गांधी जयंतीचा दिवस. पूर्ण देश अहिंसा आणि शांती सेलिब्रेट करत होता. पण पुण्यातील TCS कर्मचाऱ्यांच्या घरात अंधार पडत होता. TCS म्हणजेच निसेंट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉईज या संघटनेने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक धक्कादायक तक्रारपत्र पाठवलं. त्यात म्हटलं होतं, TCSने पुण्यातून जवळपास 2,500 कर्मचाऱ्यांना जबरदस्तीने राजीनामा देण्यास भाग पाडलाय. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट, कोणतंही नोटीस नाही, कोणतंही कंपोजिशन नाही आणि कोणत्याही कायद्याचं पालन नाही. आता समजून घेऊया या 2,500 कर्मचाऱ्यांच्या मागे किती कुटुंब आहेत. कल्पना करा, एक 35 वर्षाचा मध्यमवर्गीय माणूस TCSमध्ये 10 वर्षापासून काम करतोय. मुलं अच्छा शाळेत आहेत. घराचं 30 लाखचं लोन चालू आहे. कारचे 8 लाखचे EMI. त्याच्या बायकोने मुलासाठी नोकरी सोडली आणि एका दिवसात सगळं संपलं. नीट्सचे प्रेसिडेंट हरप्रीत सिंग सलूजा म्हणतायत, हा फक्त नंबरचा खेळ नाही आहे. या फॅमिलीच्या मुलांचं एज्युकेशन, घराची स्टेबिलिटी, फायनान्शियल सिक्युरिटीज सगळं काही धोक्यात आलं आहे. व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये रडण्याचे व्हॉईस नोट्स येतात. पुण्यातील अनेक घरामध्ये उद्याचं जेवण कसं होणार याची चिंता लागून बसली आहे. आता ऐकूया TCS या विषयावर काय म्हणतोय. TCSने ही बातमी चुकीची सांगितली आहे. कंपनीमध्ये कोणीही फोर्स डेझिग्नेशन नाही आहे, पण रियालिटी काही वेगळीच आहे. जुलै 2025मध्ये TCSचे CEO के कृतिवासन यांनी जाहीर केलं होतं, फेब्रुवारी 26पर्यंत 12,000 लोकांची छाटणी होणार आहे. हे TCSच्या एकूण वर्कफोर्सच्या 2% आहे. CEO म्हणतायत, हे AI मुळे नाही, तर हे स्किल मिसमॅचमुळे झालं आहे. काही लोकांना आम्ही रिएम्प्लॉय करू शकलो नाही. पण प्रश्न हा आहे, जर हा स्किल मिसमॅच होता, तर मग अपस्किलिंग प्रोग्राम्स का नाही दिले, नोटीस पिरियड का नाही दिला आणि सिव्हरन्स पे का नाही दिला? आता खऱ्या कारणाचा खुलासा करूया. लक्षात ठेवा, क्रायसिसमधून ऑपॉर्च्युनिटी निघतात. आजचे इफेक्टेड वर्कर्स उद्याचे ऑन्टरप्रिन्युअर्स बनू शकतात. मित्रांनो, TCS ले ऑफ ही फक्त एक बातमी नाही आहे, ही एक वॉर्निंग आहे. IT बूम जो आम्हाला कम्फर्टेबल बनवला, तो आता अनप्रेडिक्टेबल झाला आहे. जॉब सिक्युरिटी ही मिथ होत चालली आहे. पुण्यातील 2,500 फॅमिलीज आज अंधारात आहेत. अजून 12,000 जॉब्स या धोक्यात आहेत. एंटायर IT सेक्टरमध्ये ट्रान्सफॉर्मेशन चाललं आहे. सवाल फक्त TCSचा नाही आहे, आपल्या इकॉनॉमिक सिस्टमचा आहे. प्रॉफिट हे इम्पॉर्टंट आहे, पण पीपल खूप जास्त मॅटर करत आहे. तुमच्या मते TCSने हे योग्य केलं का? यावरती काही गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन हवं का? यावरती IT प्रोफेशनल्सने काय करायला हवं? या सर्व प्रश्नाची उत्तरे कमेंटमध्ये सांगा. आणि जर तुम्ही किंवा तुमचा कोणी IT सेक्टरमध्ये असेल, तर हा व्हिडिओ त्याला शेअर करा, कारण अवेअरनेस हेच पहिलं पाऊल आहे. लाईक करा जर ही माहिती तुम्हाला युजफुल वाटली असेल, आणि सबस्क्राईब करा असेच इम्पॉर्टंट व्हिडिओज पाहण्यासाठी. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इन्फोसिस विप्रोमध्ये पण होणारा ले ऑफ्स आणि त्याचं कम्प्लीट ॲनालिसिस. तर बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू.